तळमळीने सांगतो, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू पिऊने शरीराचं मातेरी करू नका. आज या बारगळ परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करून सांगतोय, दारूने या शरीराचं मातेरी होतं दादा. साहेब मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. तिकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र जर बाहेर पाहिलं, आपल्या महाराष्ट्राचा बारकाईने जर सर्वे केला तर आज तरुण मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी गेले आहेत. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून मी तळमळीनं दररोज सांगतोय, दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. दारू सोडा आणि संसार जोडा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पीला पी कर दे तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. अरे दारू पिण्याच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी घरात लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. लहान लहान मुलं येतो घरामध्ये, मुलीचं लग्न करायचं, मुलाचं शिक्षण करायचं, त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायचं. म्हणून व्यसन करू नका. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे जाणकार हुशार मंडळी आहात म्हणून बोलतो. दारू प्यायला, व्यसन करायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. दारू ही वाईट आहे. अहो ती माय माऊली स्वतःच्या आईला सोडून आली, स्वतःच्या बाप्पाला सोडून तुमच्याकडे नंदायला आली. नंदायला काही लोक दारू पितात, टेन्शन आलं, राग आला की दारूच्या नशेत बायकोला मारतात, लेकर बाळाला बोलतात, बाजार हट्ट आणत नाही. कधीच त्या आईने, माझ्या ताईने, कधीच माझ्या बहिणीने कुणाकडे तक्रार केली नाही. जसं असेल तसं सुखामध्ये, समाधानामध्ये संसाराचं रणगाड हाकलते, काबाड कष्ट करते, एवढ्या उन्हामध्ये हाताला फोडेपर्यंत काम करते, लोकांच्या बांधावर जाऊन मजुरी करते. का? माझा प्रपंच चालायचा, माझ्या संसाराचं रणगाड हाकायचं. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. बरेच मंडळी टेन्शन आलं, राग आला की बायकोला मारतात. मंडळी तुम्ही बायकोला माराल, पण परमेश्वराने स्त्रीला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची. तुम्ही रागामध्ये, टेन्शन मध्ये, दारू पिऊन बायकोला माराल, पण तिच्या तोंडातून निघणारा शब्द एक दिवस तुमच्या करता लाख 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 वाटोळा करणार असेल, हे मात्र विसरू नका गड्या. अहो गळात तिचं आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावाचं घालते, कपाळ तिचे पण कुंकू तुमच्या करता लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते. आयुष्य सुवासिनीसारखे जीवन जगते का? माझ्या संसाराचं रणगाडा चालवायचे. म्हणून दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. बरेच मंडळी म्हणतील, महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाची दारू पितो ना आम्ही. म्हणतील मला, साहेब माझ्या पैशाचे तुम्ही दारू पित नाही, व्यसन करत नाही. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण कीर्तनावर समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. तोंड जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. साहेब ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची काय किंमत आहे. आज त्या तिन्ही मुलाला विचारा. आदरणीय वसंतराव दादा असतील, आदरणीय भगवंत दादा, आदरणीय जनार्दन माऊली, मंदाबाई असतील, मंगलबाई, ह्या मुलींना विचारा आज खऱ्या अर्थाने वडिलाची किंमत काय. आज त्यांच्या डोळ्यात पाणी रडतील जाता जाता. अरे नगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. मंडळी आई लय मोठी आहे, आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लांगड्याचा पाय,
आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. आईले मोठे लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी नसे. प्रीती प्रेम करते ती माय. इथं बसलेली आई यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी जाता जाता अंबाचा फोन रडते. अरे डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटरून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. अजून एक वाक्य पुढचं बोलू का? अरे संसाराचे किती चटके लागून द्या, डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू तरंगलेले आहेत त्या बापाचे, पण डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबून लेकरा बाळाकरता काबाड कष्ट करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस म्हणजे तुमचा माझा शेतकरी बाप हे लक्षात ठेवा.